अ हार्टफेल्ट नमस्ते टू ऑल ऑफ यू. आपल्या ऑफबीट पुणे या व्हिडिओ सिरीजमध्ये अजून एका हटके, भन्नाट आणि शांत ठिकाणी तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहतो आहोत हे ठिकाणसुद्धा पुण्यात व आसपासच्या परिसरात राहणाऱ्यांसाठी एका विकेंडसाठी बेस्ट ठिकाण आहे. इथे पोचायचं कसं, हे ठिकाण नक्की कुठे आहे, किती वेळ लागतो, पार्किंगची सोय आहे का, या व अशा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्हिडिओच्या शेवटी मी दिलं आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खरं सांगू का, ऑफबीट पुणे ही सिरीज मुळात निसर्गप्रेमी आणि शांतताप्रिय लोकांसाठी आहे. माझा उद्देश हाच असतो की हे व्हिडिओज पाहून जे लोक इथे व्हिजिट करतील त्यांना तर रिलॅक्स वाटेलच, पण ज्यांना अशा ठिकाणी जायला जमणार नाही त्यांना ॲटलिस्ट हे व्हिडिओज पाहून इथल्या आध्यात्मिक शांततेची अनुभूती घेता येईल. इथे आल्यानंतर ही जागा बंद आहे की काय असं वाटू शकतं, कारण हे मुख्य गेट बहुतेक वेळा बंद असतं. पण इथे बाजूलाच असलेल्या या पर्यायी साईड गेटमधून आत जायचं. या गेटमधून आत आलो की सरळ एक पायवाट आहे. या पायवाटेवरून आपण जसं आत जातो तसं बाहेरचं सगळं आपोआप मागे पडतं आहे असं वाटतं. ही पायवाटच मन हलकं करायला सुरुवात करते. इथून जाताना डाव्या बाजूला लहान मुलांसाठी हा छोटासा प्ले एरिया आहे. मुलांना खेळण्यासाठी काही साधनं ठेवली आहेत. हा परिसर तसा 2.5 एकराचा आहे, पण खूप नेटनेटका आहे. इथून उजव्या बाजूला हे मोकळं ग्राउंड आहे. कमालीचं स्वच्छ आहे. इथे झाडं आहेत, ती मेंटेन आहेत, आणि विशेष म्हणजे गोंगाट नाही आणि गर्दी नाही. हा इथल्या जागेचा परिसर खूप शांत, स्वच्छ आणि नीटनेटका आहे. मोठमोठाली झाडं आणि त्याखाली असलेले हे पार. इथे थांबून या पारावर बसण्याचा मोह आवरता येत नाही. मला खरं तर ही जागा, हे ठिकाण माहीत होतं, पण या जागेचा इतिहास माहीत नव्हता. गुगलवरती सुद्धा जास्त इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही. म्हणून मी इथे सेवेला असलेले सेवेकरी काका, त्यांना या जागेबद्दलची माहिती आणि इथला इतिहास विचारला. चला आता त्यांच्या शब्दात या जागेबद्दलची माहिती थोडक्यात पाहूया. रामकृष्ण हरी. मी प्रकाश सदाशिव भुतेकर, ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीचा सेवक आहे. आळंदीची इतिहास आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर महाराजांनी सिद्धेश्वराजवळ समाधी घेतली. पूर्वी महादेव पार्वती ह्या भूमीवर फिरायला आले होते. तिथं महादेवांनी लोटांगण घातलं. त्यावेळेस पार्वतीने विचारलं, हे भोळे महादेव, तुम्ही या मशानभूमीमध्ये का लोळता? त्यांनी सांगितलं, ही सुख समाधानाची जागा आहे आणि पुढच्या काळामध्ये महाविष्णूचा अवतार ज्ञानेश्वर महाराज इथं संजीवन समाधी घेणार आहे, म्हणून ही सुख समाधीची जागा आहे. त्याच्यानंतर पार्वतीचे आणि महादेवाचे थोडी तक्रार झाली. नंतर पार्वती तिथून रुसून इकडं अरण्यात आली. त्याच पार्वतीचं नाव पद्मावती मंदिर म्हणून स्थापित झालं. आणि पद्मावतीचं मंदिर म्हणजे एका भक्ताच्या स्वप्नामध्ये पद्मावती देवी गेली आणि त्या भक्ताला सांगितलं, एका रात्रीच्या आत, एक रात्रीमध्ये माझं पूर्ण मंदिर बांधून दे. आणि एका भक्तांनी ते हे मंदिर बांधून दिलं, पण दिवस उगायच्या आत मंदिर न झाल्यामुळं ह्या मंदिराला कळस नाही राहिला. कळस बांधायचं काम अपूर्ण राहिल्यामुळं आता कोणी त्याच्यावर कळस केलेला नाही. धन्यवाद. तुम्ही आजही बघू शकता, या पद्मावतीच्या मातेला कळस नाही आहे. अजून अद्यापही कळस नाही आहे. हे काका मराठवाड्यातील जालन्याचे आहेत. आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक पावलापावलावर भाषा बदलते असं म्हणतात. मराठवाड्यातील भाषेचा त्यांच्या बोलण्यात लहेजा होता. शंकर पार्वतीची तक्रार झाली असं ते म्हणाले. म्हणजे त्यांच्यात वाद झाले किंवा नवरा बायकोची होतात ती लटकी भांडणं झाली असं त्यांना म्हणायचं होतं. आळंदीतील संजीवन समाधी मंदिराच्या जवळ नवऱ्याशी भांडण करून पार्वती माता इथे रुसून आली होती असं म्हणतात. आणि इथे तीच पार्वती माता पद्मावती नावाने स्थायिक झाली किंवा नावारूपाला आली. आणि हेच आहे या सुंदर, भव्य, रम्य परिसरात वसलेलं पद्मावती मातेचं मंदिर. चला
फक्त त्या मंदिरातच नाही तर त्या शक्तीच्या अवकाशात प्रवेश करूया. मगाशी आपण काकांकडून ऐकलेली माहिती अगदी खरी आहे. हे मला इथे आल्यानंतर व हे पाहिल्यानंतर पटलं. कारण नाव पद्मावती असेल तरीही ही पार्वती माताच आहे. कारण हे पार्वतीचं वाहन असलेला आयाळधारी सिंह. आयाळधारी सिंह हे पार्वतीचं वाहन आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक असतं. इथून आत जाताच वातावरण एकदम बदलतं. हा संगमरवरी सभामंडप नंतरच्या काळात बांधला गेला आहे. इथे या सभामंडपात एकूण 18 खांब आहेत. या मोकळ्या, भव्य, स्वच्छ आणि शांत सभामंडपात काही काळ तरी बसूया असा मोह कुणीही आवरू शकणार नाही. या सभामंडपातून आपण या मुख्य गाभाऱ्याकडे येतो आणि गाभाऱ्यामध्ये आत गेल्यानंतर ही आहे पद्मावती मातेची सुंदर आणि देखणी मूर्ती. निळ्या पातळात आणि पिवळ्या मळवटात पद्मावतीचं सौंदर्य अगदी खुलून दिसतंय. मी तर कितीतरी वेळ बसून तिचं सौंदर्यच पाहिलं. तुम्ही पाहिलं असेल या गाभाऱ्यात एक साधक ज्ञानेश्वरीचं पारायण करत होते. देवाची आळंदी हे क्षेत्र स्पिरिच्युअलिटीचं इकोसिस्टीम आहे हे आपण सगळे जाणतो. आळंदी क्षेत्री खूप दूरदूरून फक्त ज्ञानेश्वरीचं वाचन आणि पारायण करायला लोक येतात. आळंदीतील मुख्य समाधी मंदिर परिसरात खूप गर्दी असते. त्यामुळेच वाचन आणि पारायणासाठी आलेले काही साधक अशा शांत ठिकाणी येऊन वाचन करत असावेत असं मला वाटलं. आपल्या हिंदू मंदिरांचं हे वैशिष्ट्य मला खूप आवडतं. आपल्या मंदिरातील खांबांवर ही अशी आपली संस्कृती कोरलेली असते. आपण कुठेही जाऊ तेव्हा आपल्या हिंदू मंदिरांमध्ये ही वैशिष्ट्य अगदी पाहण्यासारखी असतात. या मंदिरामध्ये सुद्धा या खांबांवर ही आपली 12 राशी व त्यांची शिल्प इथे कोरलेली आहेत. कुठल्याही मंदिरात घंटा का असते? ती वाजवून आपण तिचा नाद का निर्माण करतो आणि मग देवाकडे का जातो यावर तुम्ही कधी विचार केला आहे का? आपल्या प्रेक्षकांमध्ये कुणी जाणकार असेल तर त्यांनी यामागचं शास्त्र काय आहे ते कमेंटमध्ये सांगावं. आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहू. आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्यापर्यंतसुद्धा ही माहिती पोहोचेल. सो ज्यांना माहीत असेल त्यांनी कमेंट नक्की करा. दर्शन घेऊन झाल्यानंतर या तुळशीचंसुद्धा नक्की दर्शन घ्या. या मंदिरात व मंदिर परिसरात 2 ते 4 तास स्पेंड करून आम्ही परत निघालो. पुढच्या विकेंडला तुम्हीसुद्धा इथे फॅमिली व्हिजिट नक्की करू शकता. इथे येण्यासाठी आळंदीत आल्यानंतर पद्मावती रोड गुगल मॅपला सर्च करा किंवा इथे असणाऱ्या लोकल पब्लिकला विचारून पद्मावती रोड कुठे आहे असं विचारून तिकडे जायचं. तिकडे जाताना रस्त्यात तुम्हाला आंबेकर हायस्कूल दिसेल. त्या शाळेच्या अगदी समोर हे मंदिर आहे. सो इथे एकदा नक्की विजिट करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा. कारण कमेंट करायला पैसे लागत नाहीत. धन्यवाद.